आज धनी अचानक लवकरच आले. मी बघून पण आश्चर्यचकितच झाले, कारण रोजच 7-8च्या नंतर येणारे आज एवढे लवकर कसं काय आले. मग मी विचारलं, एवढे लवकर कसं काय आला, आणि लगेच चहा करायला घेतलं. आता त्यांनी किचनमध्ये आले ना अचानक मला काय बोलले, मठात, स्वामींच्या मठात. कुठंतरी जायचं का म्हणलं. पहिलं तर माझं नाच होतं, पण नंतर ते म्हणले स्वामींच्या मठात जायचं म्हणलं. मग मी तयार झाले. खूप दिवस झाला आम्ही स्वामींच्या मठात गेलोच नाही. मागच्या वेळेस पावसाळ्यात गेलो होतो आणि गाडी अडकली, त्याच्यानंतर काय आम्ही गेलोच नाही. दत्त जयंतीच्या वेळेस खूप जायची जास्त इच्छा होती, पण हॉस्पिटलला गेल्यामुळे त्या दिवशी पण गेलो नाही. मग आज धनी म्हणल्यास मी जास्त खुश झाले. आवरून घेतलं आणि लगेच दिवाबत्ती करायला घेतली. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवारसुद्धा होता. म्हणलं चला आज तरी स्वामींचं दर्शन होईल. खूप इच्छा असते, पण कधी कधी इच्छा जायची होत नाही. आता दत्त जयंतीला खूप छान प्रोग्राम आणि खूप छान असं तिथलं वातावरण होतं, पण आमच्याकडून काही जाणंच झालं नाही. आज मात्र टू व्हीलरवरच निघताच टू व्हीलरवर जायचं ठरलं. म्हणलं असो ठीक आहे. इथून जाताना काही जास्त थंडी नव्हती, पण जाता रस्त्याने एकदम काळोख आणि चांगलीच थंडी पडली होती. रस्त्याने कोणीच नव्हतं. अरे आम्हाला वाटलं आज कोणीच कसं नाही रस्त्याने, कारण आज आम्ही थोडं लवकरच जात होतो. जसं मंदिराच्या जवळ आलो एकदम ओष्ट नाही आणि उजेड दिसायला लागला. पण गर्दी काही एवढी जास्त नव्हती, कारण लोक इतक्या लवकर येतच नाहीत. आरती पण तसं थोडं उशिराच असते. हे धोंडळी गाव आणि तिथलं हे मंदिर, आम्ही पहिल्यांदा न्यू इयरच्या वेळेस मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर पहिल्यांदा इथं आलो. तेव्हा इथं काही एवढं इतकं आता जेवढं झालं एवढं काही छान नव्हतं, पण आता खूप छान असं मंदिराचं त्यांनी डेकोरेट केलं आहे. खूप मस्त असं स्वामींची मूर्ती बनवली, ते बघून अगदी मनाला प्रसन्न वाटतं. सगळ्यात अगोदर मध्ये गेलं, दर्शन वगैरे घेतलं आणि जे स्वामींची बाहेरची मूर्ती आहे त्याचं देखील दर्शन घेतलं. तसं तर मी स्वामींचा कधी आत्तापर्यंत या मंदिरात गेला मुखदर्शनाचा कधी व्हिडिओ नाही काढला, पण ही बाहेर जी मूर्ती आहे ही खूप छान आणि दिसत होती, तर आम्ही याच्यापाशी थोडासा व्हिडिओ काढला. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर देव देखील स्वामींकडे बघून दर्शन घेऊ लागली. घरी आल्यानंतर तर शिवम यांच्याविषयी खूप विचारायला लागला. मंदिरात वगैरे गेल्यानंतर मुलं असं काही विचारतील मला असं कधी वाटलं नव्हतं. गणपती भेटतील का, स्वामी काय करत होते, मम्मी ते माणसं झाडाखाली काय करतात बसून. मग मला पण त्याला सांगावं लागलं, जप वगैरे करतात. प्रसादाचा इथं दर गुरुवारी असतो, तर आम्ही पण प्रसाद वगैरे सगळ्यांनी घेतला आणि नंतर घराच्या दिशेने निघलो. बाहेर आता मात्र खूप जास्त गर्दी होती. ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस काहीच गर्दी नव्हती. येताच्या टायमाला मात्र सगळीकडे गाड्या आणि गर्दी होती. इथं आलं ना एकदम मनाला प्रसन्न आणि शांत वाटतं. तसं मंदिरात आलं सगळीकडे शांत वाटतं, काही मागण्यासाठी नाही, पण इथं असंच आपलं मन शांत करण्यासाठी यायला पाहिजे. आठवड्यातून नाही, पण महिन्यातून एकदा तरी एखाद्या तरी मंदिरात गेलं ना छान वाटतंय.